नमो भगवते वासुदेवाय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। ओम नमः शिवाय। अनंत कृपा सिंधु अकारण करुणा वरुणालय अखिल जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानियांचे राजे योग्यांची माऊली अलंकापूर निवासी भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु जगतवंदनीय संत सम्राट श्री तुकाराम महाराज, अनंत कोटी ब्रह्मांड नायक अवलिया संत शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज, भगवान परमात्म्याच्या तथा साधू संतांच्या आशीर्वादाने आपल्या या शेगाव नगरीमध्ये भगवान भोलेनाथाच्या या पावन दिव्य दरबारामध्ये भक्तभूषण हनुमंतरायाच्या सान्निध्यामध्ये भगवान पांडुरंगाच्या या वायुमंडलामध्ये या शिव पुराणाच्या कथा मंडपामध्ये गेल्या 6 दिवसापासून चालत असलेली श्री शिव पुराणाची कथा स्वर्गीय नामदेवजी टवरे यांच्या स्मृती प्रित्यर्थाने होऊ घातलेली समस्त नगरवासियांच्या सहकार्याने या ठिकाणी हा कार्यक्रम मोठ्या आनंदाने होत आहे। या कथेचा आजचा हा 6वा दिवस, 6व्या दिवसाची कथा आपल्या समोर मांडत असताना कथेला सुरुवात करण्याच्या आधी सर्व श्रोतृवर्गांना माझा प्रणाम। भगवान भोलेनाथाची कथा अगम्य आणि अपूर्व अशा पद्धतीची कथा आहे। अनेक ऋषी मुनी साधू संतांनी जी कथा आपल्या जीवनामध्ये श्रवण केली, ज्या कथेच्या माध्यमातून जीव हा शिव पदाला प्राप्त व्हावा अशी अपूर्व भगवान शिवजीची शिवपुराणाची कथा आपण या ठिकाणी ऐकत आहोत, श्रवण करत आहोत। मानवी जीवनामध्ये सुख देणारी भगवान शिवजींची ही कथा आहे। कथा सुख करी, कथा मुक्त करी, कथा याची बरी विठोबाची। कथा ही सुख करणारी आहे, कथा ही मुक्त करणारी आहे आणि कथा ही बरी आहे। या कथेमध्येच सुख भेटत असते, कथेमध्येच मुक्तता प्राप्त होत असते आणि कथेच्याच माध्यमातून आपल्याला बरा सहवास प्राप्त होत असते। अशी जीवनाची व्यथा दूर करणारी भगवान परमात्म्याची कथा आहे। याच ठिकाणी मानवी जीवनाचा उद्धार आणि मुक्तता ठरलेली आहे। नाहीतर भगवान परमात्म्याने एवढं सुंदर शरीर आपल्याला दिलं आणि या शरीराच्या माध्यमातून जर आपण भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेतली नाही तर कोणत्याच पद्धतीचा अर्थ या जीवनाला उरणार नाही। भगवंतानी आपल्याला हे शरीर दिलं, देह हा पाचाचा अनिला उसना, शेखी ज्याचा त्यासी देणे घडे। पंचतत्वाचा हा नरदेह तुम्हाला आम्हाला प्राप्त झाला। पंचतत्व का मानव देह
पंचतत्वाचा हा नरदेह, पंचतत्वाचं हे शरीर या निसर्गाने आपल्याला दान दिलेलं आहे. या शरीराची जर आपण किंमत लावू गेलो तर शरीराची किंमत आपल्याकडून लागणार नाही. हे शरीर अमोल किमतीचं अशा पद्धतीचं हे शरीर आहे. भगवंताने आपल्याला हे दानामध्ये दिलेलं आहे. म्हणून या शरीराच्या माध्यमातून भगवत प्राप्ती करून घेणं हे आपलं अगत्य आहे, हे आपलं कर्तव्य आहे. जन्माला येणं आणि मरणं हा संसार आपल्या नशिबामध्ये तसाही बांधलेला आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसार खलदुस्तारे उपयाहि पावमुरारे भज गोविंद भज गोविंद भज गोविंद गौरपति भज गोविंद भज गोविंद भज गोविंद गौरपति. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे खलु दुस्तारे कृपया पाहे पाव मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम डमते. पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा पुन्हा मरण आपलं चालूच आहे. जन्मालाही यावं लागतं आणि मरावंही लागतं. आपल्याला नाही म्हणता येत नाही. भगवान श्री ज्ञानोपराय ज्ञानेश्वरीमध्ये फार गोड बोलतात. देहाच्या गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणो नये धनंजया जिया परी. या देहाच्या गावामध्ये आल्यानंतर जन्म आणि मृत्यूच्या सोहळ्याला माणसाने नाही म्हणायचं नसते. जो जन्माला आला त्याला मरण अढळ आहे. परंतु भगवान परमात्म्याने माणसाची जात अशी बनवली, ज्या माणसाच्या जातीमध्ये येऊन माणसाला कथा ऐकायला मिळते, ज्या माणसाच्या जातीमध्ये आल्यानंतर कीर्तन श्रवण करायला मिळते. आणि माणसाची एकमेव जात अशी आहे ज्या माणसाच्या जातीमध्ये ज्ञान आहे. ज्ञान किती योनी आहेत? 84 लक्ष योनी आहेत. आणि या 84 लक्ष योनीमध्ये 83,99,999 योनी अशा आहेत की त्या योनीच्या ठिकाणी ज्ञान नाही. एकमेव माणसाची योनी अशी आहे की त्या योनीच्या ठिकाणी ज्ञान आहे. पशु पक्ष्यांना ज्ञान नाही. साधू संतांनी वर्णन केलं. पशु काय पाप पुण्य जाणते 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 उत्तम मध्यम भोगी उत्तम मध्यम भोग काही कहू पदताची मरती काही उपजता मरती अंध होती पांगुळ मोकी होती पांगुळ होती बहिरे अंध होती पांगुळ मोकी बहिरे होती होती पशु काय पाप पुण्य जाणते पशु काय पाप पुण्य जाणते पशु काय पाप पुण्य जाणते
पशुकाय पाप पुण्य जाणते, उत्तम मध्यम भोग भोगिते, काही एक उपजता मरते, बैरे अंध होती पांगुळ मुखी. जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात, पशु पक्ष्यांना ज्ञान नाही. पशु पक्ष्यांना आपल्या जीवनामध्ये ज्ञान नाही. उत्तम मध्यम भोग भोगिती. तुम्ही असं पाहिलं काय, सकाळी सकाळी 5 वाजता म्हैस उठली ना, आंघोळ केली म्हशीनं. बैल उठला आणि सूर्योदयाला बैलानं आंघोळ केली. संध्याकाळी कथेमध्ये येऊन बसला. कोण? बैल नाही. कथेमध्ये म्हैस येऊन बसली असं पाहिलं नाही. कुत्रे, मांजरं, डुकरं, चिलट, मच्छर हे शांततेत पुढे कथेमध्ये येऊन बसले असं कधी पाहिलं आपण नाही. कारण त्यांना कथेचं ज्ञान नाही. त्यांना पापही माहिती नाही आणि पुण्यही माहिती नाही. आणि त्यांना पापही होत नाही आणि पुण्यही होत नाही. फक्त त्या योनी भरून देण्यासाठी, फिरण्यासाठी ती जात जन्माला येत असते. पशु पक्ष्यांना पाप आणि पुण्य लागत नाही. साधू संत वर्णन करतात, बैरे, काही पशु काय होतात? बैरे होतात. काही आंधळे होतात, काही पांगळे होतात. एखाद्या कुत्र्याला गाडीनं धडक दिली की पांगळं चालत राहते. एखाद्या खडीच्या, एखाद्या पक्ष्याच्या अंगावून जर गाडी गेली तर ते मरण पावते. काही मुके होतात, काही बैरे होतात, काही पांगुळ होतात. हे पशु पक्ष्यांचं जीवन आहे. पशुचं जीवन फक्त मागील जन्मातलं पाप भोगून देण्यासाठी झालेलं जीवन आहे. परंतु माणसाची अशी एकमेव जात आहे, ज्या माणसाच्या जातीमध्ये आल्यानंतर माणसाला भगवंतानी काय दिलं? ज्ञान दिलं. ज्ञान. आणि योनीच्या ठाई हा विचारोची नाही. ज्ञानोबराय बोलतात, अनेक योनीच्या ठाई हा विचार नाही. दुसऱ्या पशु पक्ष्यांच्या ठिकाणी हे ज्ञान नाही. फक्त माणसाची एकमेव जात अशी दिली की माणसाला शेणातला आणि मातीतला फरक समजतो. माणसाला सोन्यातला आणि लोखंडातला फरक समजतो. माणसाला खरं आणि खोटं समजते. एकमेव माणसाची जात अशी आहे ज्या माणसाच्या जातीमध्ये ज्ञान आहे. पण अलीकडे कलियुगाच्या काळामध्ये माणसंसुद्धा माणुसकी विसरून गेले. त्यामुळे राष्ट्र संत तुकडोजी बाबांना म्हणावं लागलं, माणूस द्या मज माणूस द्या, भीक मागता प्रभू दिसला. तुकडोजी महाराज म्हणायला लागले, माणूस द्या. महाराजांना सांगितलं, का हो एवढे 33 कोटी, हे 100-125 कोटी जनसंख्या आहे. एवढी जनसंख्या असताना तुम्ही म्हणता माणूस द्या मज माणूस द्या. माणसं नाहीत काय? हो, माणसं आहेत. माणसं आकारानं माणसं आहेत. पण आजच्या काळात जर आपण विचार करू गेलो तर माणसंच असतील असं नाही. पूर्वीच्या काळामध्ये एखादा रावण होता. पूर्वीच्या काळामध्ये एखादा असुर होता. पूर्वीच्या काळामध्ये क्वचित दुराचार होता. परंतु आताच्या काळामध्ये माणसामध्ये असुर झाले. आताच्या काळामध्ये गल्ली गल्लीमध्ये रावण झाले. आताच्या काळामध्ये नगरामध्ये दुराचार वाढला. याचा अर्थ माणुसकी विसरलेला आहे. माणसाने माणसाचा धर्म सोडून दिलेला आहे. वास्तविक जर पाहिलं तर पशु पक्ष्यांच्या ठिकाणी आपण बोलून गेलो, ज्ञान नाही. पशु पक्ष्यांना ज्ञान नाही. तरी सुद्धा आपल्यापेक्षा आज जर आपण विचार केला तर पशु आणि पक्षी परवडले माणसापेक्षा. माणूस नावाचा एवढा विचित्र प्राणी आहे. या माणसाने जर ठरवलं तर या माणसाला देवही होता येते. आणि माणसाने जर ठरवलं तर माणसाला असुरही होता येते. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. या आयुष्याच्या साधनाने
जीवनामध्ये सच्चित आनंद म्हणजे देव रूपी पदवी आपल्याला घेता येते, परंतु लोक मात्र आपला धर्म विसरून गेले. म्हणून माणसाने जगत असताना कसं जगावं, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, याला म्हणतात माणूस. परंतु अलीकडे आपुलीच माणस करतात, आपुलीच माती, आपलीच माणसं आपली माती करतात. म्हणून जगद्गुरु संत तुकोबारायांना म्हणावं लागलं, निंदकाचे घर असावे शेजारी. काय म्हटलं महाराजांनी? निंदकाचे घर असावे देशात, असं म्हटलं काय? निंदकाचे घर असावे परदेशात, असंही म्हटलं नाही. निंदकाचे घर असावे राज्यात, असंही म्हटलं नाही. जिल्ह्यातही म्हटलं नाही, तालुक्यातही म्हटलं नाही, गावातही म्हटलं नाही. काय म्हटलं? शेजारी. आणि निंदकाचं घर हे शेजारीच असते. कारण माणसाला जर ओढणारं कोणी असेल, माणसाला जर बदनाम करणारं कोणी असेल आणि माणसाची निंदा जर करणारं कोणी असेल, आपलेच माणसं आपली निंदा करत असतात. आपुलीच माणसं करतात आपुलीच माती. आज आपल्याला पाकिस्तानातले लोक येऊन तपलीक देत नाहीत, आपलेच माणसं आपल्याला त्रास देत असतात. आपण जर विचार केला, आपण जर सर्वे केला, म्हणून माणसाने माणसाचा धर्म सोडलेला आहे. कलियुगाचा काळ आहे, फार विचित्र परिस्थिती आहे. जे लोक परमार्थाच्या कासेला लागलेले आहेत, जे लोक संतांच्या कासेला लागलेले आहेत, त्यांचं बरं आहे. नाहीतर ज्यांना परमार्थ म्हणजे काय समजत नाही, ज्यांना कथा कीर्तन देव धर्म समजत नाही, ते माणसासारखे वागत नाहीत, जनावरासारखे वागतात. बघा ना तुम्ही, खाऊ नये ते खातात लोक, पिऊ नये ते पितात. जा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात, त्या बाजूने एक दुकान आहे अमृताचं, किती गर्दी आहे. 5-5 माणसं द्यायला पाहिजेत, 5-5 माणसं द्यायला पाहिजेत. याचा अर्थ लोक पिऊ नये ते पितात. त्याचप्रमाणे बाजारामध्ये जा, आज बाजार होता ना, बाजारामध्ये जर चांगले माणसं चालायला लागले तर दुर्गंध सहन होत नाही, अशी परिस्थिती आहे. लोक खाऊ नये ते खातात. भगवान परमात्म्याने आपल्याला षड्रस पक्वान्न खाण्यासाठी बनवले. मी का बोलतोय? या कथेच्या माध्यमातून हे संदेश लोकांना देणं महत्त्वाचं आहे. कथा ऐकणं हा भाग दूर, अगोदर काय खाल्लं पाहिजे आणि कसं बोललं पाहिजे हे लोकांना शिकवावं लागते. आताच्या काळात लोक खाऊ नये ते खातात. मांसाहार हा माणसाचा आहार नाही. कथेमधून माझी सर्वांना विनंती असेल, या ठिकाणी तरी मला वाटते कोणी मांसाहारी नसेल, परंतु आपल्या समोर जर कोणी दिसत असेल तर त्यांनी ऐकावं, त्यांनी याचा लाभ घ्यावा. मांस आहार हा माणसाचा आहार नाही. मांस कोणी खावं शास्त्राने वर्णन केलं. जे जिभेने पाणी पितात, ज्याला लांब लांब नख आहेत, ज्यांना 4 पाय आहेत, त्यांनी मांस भक्षण केलं पाहिजे. आपल्यासाठी भगवंतानी किती पदार्थ बनवले, ओडो भजो कानोलो, आलं का लक्षात? बासुंदी गुलाबजाम, भाज्या तर एवढ्या आहेत, वर्षाची रोज बदलली तरी भाज्या संपत नाहीत. किती पक्वान्न भगवान परमात्म्याने तुमच्या आमच्या पोटासाठी दिले, आणि आपण एवढंही सोडून दुसऱ्या निरपराध पशु पक्ष्याची हत्या करून खातो. याच्यापेक्षा कोणतं पाप आहे? याच्यापेक्षा कोणते असुर आणि याच्यापेक्षा कोणता रावण आहे? हो, यापेक्षा दुसरं कोणतं पाप नाही आहे. म्हणून माणसाने खानपान बदलून टाकलं. जे भगवान परमात्म्याने आपल्या नशिबामध्ये दिलं, जे भगवान परमात्म्याने आपल्या नशिबामध्ये दिलं, ते सोडून आपण दुसऱ्याचं खातो, म्हणजे पक्ष्याचं खातो. वाघ आहे वाघ, महिनाभर उपाशी राहील पण मांसच खाईल. गाय आहे गाय, गवताशिवाय खाणार नाही. कुत्रा आहे कुत्रं, कुत्र्याने आपला धर्म सोडलेला नाही. कुत्र आजही भुंकते, 1000 वर्षाच्या अगोदरही भुकत होतं. गाढव आहे गाढव, गाढव 1000 वर्षाच्या आधीसुद्धा ओझं वाहत होतं आणि आजही ओझं वाहते. म्हणून पशु पक्ष्यांनी आपला धर्म सोडलेला नाही.
माणसाची एकमेव जात अशी आहे की माणसाने आपला धर्म सोडलेला आहे. म्हणून एखादा माणूस जर चुकला तर आपण नकळतपणे त्याला म्हणतो, ए गाढवा, म्हणतो ना, गाढवा म्हणतो ना. बिलकुल म्हणत जाऊ नका, गाढवाचा अपमान होते. एखादा माणूस आपलं कर्म चुकला आणि त्याला जर आपण गाढवा म्हटलं तर हा गाढवाचा अपमान आहे. त्याला जर आपण म्हटलं, ए कुत्र्या, लोक शिवी देतात, कुत्र्या, कुत्रा, त्याला कुत्रा म्हणणं म्हणजे कुत्र्याचाही अपमान आहे. गाढव म्हणणं म्हणजे गाढवाचाही अपमान आहे. गाढवाचं नाव काऊन बदनाम करावं? कारण गाढवानं आपला धर्म म्हटलं सोडलेला. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासोबत गाढव आणि कुत्रा ठेवला होता. कारण छत्रपती शिवाजी महाराजांना माहीत होतं माणसं भेद करेल पण पशु पक्षी कधी भेद करणार नाहीत. गाढव, या गाढवाजवळ असा एक गुण आहे, गाढवाजवळ असा एक गुण आहे, पाण्यामध्ये जर विष असेल तर ते पाणी गाढव पेत नाही. छत्रपती शिवाजी महाराज युद्धाला निघाल्यानंतर एखाद्या नालगटामध्ये, नाल्यामध्ये पाणी प्यायचं तर एकदम पेत नव्हते, अगोदर गाढवाला पाजत होते. गाढवानी जर पिलं तर नंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळे पेत होते. कारण गाढवाला पाण्यामधलं विष ओळखण्याचं ज्ञान आहे. कुत्रा आहे कुत्रा, कुत्र्याकडे इमानदारी नावाचा गुण आजही कायम आहे. परंतु माणूस असा प्राणी आहे की माणसाने आपला धर्म, आपला गुण, आपलं खानपान सगळं सोडून जिकडे तिकडे माणूस पशु पक्ष्यांच्या आहारावर तडफडा करतो. याच्यापेक्षा निर्लज्ज गोष्ट कोणती आहे? म्हणून पशु पक्ष्यांनी आपला धर्म सोडला नाही. एक दोहा सांगून जाईल. एकदा कबीर महाराज रस्त्याने जात होते. रस्त्याने जाता जाता एक झाड लागलं. त्या झाडावर काही पक्षी बसलेले होते. लक्ष देऊन ऐका, एकदम गोड आहे, सर्वांगाचे कान करून ऐका. त्या झाडावर काही पक्षी बसलेले होते. कबीर महाराज त्या झाडाजवळून जात असताना नेमकं, तुम्ही इकडे तिकडे नका पाहत जाऊ, तुम्ही माझ्याकडे पाहत जा. तुम्ही रेंज तोडली की माझी रेंज गेली समजा. आपलं मन एवढं विचित्र आहे, एवढं चंचल आहे, नको त्या ठिकाणी आपण लवकर पाहतो. म्हणून तुम्ही फक्त पुढे पुढे पहा. फार गोड प्रसंग आहे. कबीर महाराज त्या झाडाजवळून जात असताना त्या झाडाला लागली आग. काय लागली? आग लागली. आग लागल्यानंतर त्या झाडावर पक्षी बसलेले होते. ते पक्षी उडत नाहीत. कबीर महाराज त्या पक्ष्यांकडे पाहतात आणि हसतायत, दोहा लिहितात. मन लावून ऐका दोहा. कबीर महाराज म्हणतात, आग लगी इस वृक्ष को, आग लगी इस वृक्ष को, जलने लगे हे पात, अब क्यों न उडे रे पंछी, जब पंख तुम्हारे साथ. पक्ष्यांनो, ज्या वृक्षावर तुम्ही बसलेले आहेत त्या वृक्षाला आग लागली, त्या वृक्षाचे पानं जळायला लागले. भगवान परमात्म्याने तुम्हाला उडण्यासाठी पंख दिले, तुम्ही उडत का नाही? स्वतःचा जीव वाचवत का नाही? आग लगी इस वृक्ष को, जलने लगे हे पात, अब क्यों न उडे रे पंछी, जब पंख तुम्हारे साथ. पक्षाने दिलेलं उत्तर आहे. पक्षाने फार गोड उत्तर दिलं. म्हणे, महाराज, फल खाये इस वृक्ष के, लक्ष देऊन ऐका, फल खाये इस वृक्ष के, गंदे किए हे पात. पक्षी म्हणायला लागला, महाराज, या वृक्षाचे आमच्यावर एवढे अतोनात उपकार आहेत, याच वृक्षाचे आम्ही फळं खाल्ले, या वृक्षाचे आम्ही पानं गंदे केले, या झाडाचे आमच्यावर एवढे उपकार आहेत, याच झाडावर आम्ही जन्माला आलो, याच झाडावर आम्ही पावसाळा काढला, याच झाडावर आम्ही उन्हाळा काढला, याच झाडावर आम्ही हिवाळा काढला, याच झाडाचे फळं खाल्ले, याच्याच सावलीमध्ये राहिलो, या झाडाचे आमच्यावर एवढे उपकार आहेत. फल खाये इस वृक्ष के, गंदे किए हे पात. पक्षी बोलतो, आता माझा धर्म आहे, अब हमारा यही धर्म है, जले इन्हीं के साथ. काय बोलला पक्षी? आता आमचा धर्म आम्हाला शिकवतो या झाडासोबत जडून भस्म व्हावं, पण याची संगत सोडायची. आपल्या घराला आग लागू द्या,
आई पोराला सोडून जाईन काही सांगता येत नाही. माणसाला दुःखामध्ये सोडून देतो, पण पशु पक्ष्यांनी आपला धर्म सोडलेला नाही. म्हणून भगवान परमात्म्याने आपल्याला एवढा सुंदर शरीर दिलं, एवढा सुंदर नरदेह दिला. बघा ना किती सुंदर शरीर दिलं. बरोबर. दिल इंद्रिय हात पाय कान, इंद्रिय हात कान पाय, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन, जोडसी नारायण, जेने तू जोडसी नारायण, नाचे जीवापन भवरोग, दिनपन भवरोग, दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय पाय कान, दिले इंद्रिय हात पाय, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया बोल, येणे तू जोडते नारायण, नाचे जीवा भवरोग, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, येणे तू जोडते नारायण, नाचे जीवपन भवरोग. दिले इंद्रिय हात पाय कान. भगवंताने आपल्याला सुंदर शरीर दिलं. काय काय दिलं? हात दिले, पाय दिले, कान दिले, डोळे दिले. एक माणूस म्हणे देवानं ऐकण्यासाठी हे छिद्र दिले कानाचे, हरकत नाही. लक्ष देऊन ऐका. हे छिद्र दिले हरकत नाही, मग हे फरदळ कशासाठी दिले? अरे भगवंताने हे फरदळ याच्यासाठी दिले की देवाला माहीत होतं पुढे चालून यांना चष्मा लागेल. मग चष्मा लावण्यासाठी पहिले फरदळ दिले, आणि फरदळ नसते मग काय खिळे ठोकले असते? भगवान परमात्म्याने आपल्याला डोळे दिले. डोळे, हे डोळे एवढे विचित्र आहेत, हे फक्त दुसऱ्याला पाहतात, स्वतःला पाहत. डोळ्यांनी कधी कधी स्वतःला पाहिलं पाहिजे, डोळे दुसऱ्याला पाहतात. भगवान परमात्म्याने एक जण म्हणे हे नाक आहे ना, नाक, हे नाक आहे, इकडे तिकडे साईडला दिलं असतं चाललं असतं, येऊन जाऊन मधात करून ठेवलं म्हणे, असं मधात गतिरोधक. हे नाक बरोबर इथं देण्याचं कारण आहे, हे नाक म्हणजे भारत आणि पाकिस्तानच्या बाँड्रीवरचा शिपाई आहे. आलं का लक्षात? हे नाक म्हणजे चेकिंगचा नाका आहे. बघा ना तुम्ही, हे नाक इथं दिलं, काय झालं? एका बाईनं शिवकथेमध्ये जावं लागते म्हणून आपल्या बुवाले कालची भाजी वाढली. तुमच्यातलंच घेतो आता, गंमत. शिवकथेमध्ये जावं लागते म्हणून कालची भाजी वाढली, आणि यानं मस्तपैकी घास मोडला, काला मोडला, घास घेतला, नाकापर्यंत आणला, नाकाने इशारा दिला, सावधान, भाजी विटलेली आहे, माल आत पाठवण्याच्या लायकीचा नाही, माल वापस नेण्यात यावा. तसाच घास रिटर्न आला. का ग कळते? मग ते पुढचे भांडणं तुम्ही पाहून घ्या. घास तसा रिटर्न आला. हे कोण दाखवलं भाजी विटलेली आहे? नाकाने दाखवलं. कारण आपण जे जेवण करतो ना, हे जेवण नसून हा एक यज्ञ आहे. जेवण नसून हा एक यज्ञ आहे. आपल्या पोटामध्ये जठराग्नी नावाचा अग्नी आहे. अहम वैश्वा नरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिता प्राणापान समायुक्त पचाम्यन्यम चतुर्विधम. 4 प्रकारचे अन्न पचवणारा जठराग्नी आपल्या पोटामध्ये आहे. आणि हा यज्ञ नाही तर आपण जेवत असताना म्हणत असतो, वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहजवन होते नाम घेता फुगाते, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नो हे जानी दे यज्ञ कर्म. गजानन महाराज की जय. जेल घरी ऐकलं असेल ते म्हणते, आता कोणती पंगत बसलेली काय?
जेवण करत असताना आपण म्हणतो उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. हे फक्त पोट भरणं नाही, म्हशीसारखं ढोरासारखं खाणं नाही, तर हा एक एक यज्ञ आहे. हं? एका एका घासाच्या निमित्ताने यामध्ये आहुती द्यावी. कवळो कवडी नाम घ्यावे गोविंदाचे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात घासो घासी कवळो कवडी नाम घ्यावे गोविंदाचे. देवाचं नाव घ्यावं आणि एक एक आहुती या यज्ञामध्ये टाकावी. आणि आहुती टाकत असताना कोणतीही आहुती टाकता येत नाही. लोक या यज्ञामध्ये नको ती आहुती टाकतात आणि यज्ञाचा विध्वंस करून टाकतात. म्हणून हा यज्ञ आहे, हा यज्ञ, या यज्ञामध्ये नको ती आहुती जाऊ नये यासाठी हे नाक इथं दिलं. ते नाक म्हणते माल आत पाठवण्याच्या लायकीचा नाही, म्हणून देवाने बरोबर इथं नाक दिलं. भगवान परमात्म्याने सर्वांना 3.5 हाताचं शरीर दिलं. सर्वांना नाक डोळे ज्या ज्या ठिकाणी दिले, 2-3च रंग दिले, सारखं शरीर दिलं. पण एवढ्यातही माणसं सगळे एकसारखे दिसत, लोक एकसारखे दिसत नाहीत. समजा सारखे दिसले असते तर प्रत्येकाच्या कपाळावर नंबर प्लेट लावावी लागली असती. माणूस नंबर 420, माणसाचे नंबर टाकावे लागले असते. माणूस नंबर 25, माणूस नंबर 52. सावधान, माणूस 52 आहे. सावधान, माणूस 25 आहे. सावधान. आलं का लक्षात? सारखं जर तोंड आपलं असतं तर तोंडावर नंबर प्लेट, गाडीसारख्या नंबर प्लेट लावाव्या लागल्या असत्या. म्हणून भगवंतानी आपल्याला वेगवेगळं शरीर दिलं. हे भगवंताची ताकद आहे. एवढं सुंदर शरीर दिलं, हे शरीर पैशाने विकत घेता येत नाही. आलं का लक्षात? म्हणून भगवान परमात्म्याने हे शरीर फक्त खाण्यासाठी दिलं नाही, दुराचार अत्याचार करण्यासाठी दिलं नाही. जेणेकरून राम प्रभूचं नामचिंतन, देवाचं नामचिंतन आपल्या हातून घडावं, त्यासाठी भगवंतानी शरीर दिलं. आणि साधू संत सुद्धा आपल्याला वेळोवेळी सावधान करतात की देवाचं नाव घ्या. देव दिला देह भजन गोमाता. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. 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 मनवा मनवा खेती करो हरि नाम. 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 पैसा न लगे रुपया न लगे, पैसा न लगे रुपया न लगे, पैसा न लगे रुपया न लगे, पैसा न लगे रुपया न लगे. न लगे कवड़ी दमड़ी, न लगे कवड़ी दमड़ी, न लगे कवड़ी दमड़ी, न लगे कवड़ी दमड़ी. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. बोलो राम राम राम, श्याम श्याम श्याम. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. मनवा खेती करो हरि नाम. 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 मन के पैर दो दिस भटके, मन के पैर दो दिस भटके, मन के पैर दो दिस भटके, मन के पैर दो दिस भटके.
भगवान परमात्म्याची भक्ती या शरीराच्या माध्यमातून केली पाहिजे. त्यासाठी भगवंताने आपल्याला हे शरीर दिलं. जोपर्यंत आपल्या हातापायामध्ये ताकद आहे तोपर्यंत देवाची किंमत समजत नाही. लोक देवाला मानत नाहीत. एकदा हातापायातली ताकद गेली मग देव आठवल्याशिवाय राहत. मग देवाशिवाय आपल्याला दुसरं कोणी. सूत महाराजांना शौनकांनी विचारलं, त्या भगवान शिवजीचं वास्तव्य लिंग रूपाने अनेक ठिकाणी आहे. अनेक ठिकाणी लिंग रूपाने शिवजी वास्तव्य का करतात याचं कारण सांगत असताना सूत महाराज शौनकांना म्हणतात, असे जे पापी लोक आहेत ज्यांना भगवान परमात्म्याने एवढं सुंदर शरीर दिलं आणि या शरीराच्या माध्यमातून जे पाप करतात आणि पाप कर्मापासून पश्चाताप झालेल्या लोकांना पवित्र करण्यासाठी कानाकोपऱ्यामध्ये शिवजी वास्तव्य करतात. कानाकोपऱ्यामध्ये शिवजी वास्तव्य करतात. शौनकांनी विचारलं, समजा शिवजींचं फक्त एक लिंग असतं मोठं तर नाही. ज्याप्रमाणे गावागावामध्ये नगरानगरामध्ये पाण्याची लाईटची वेगवेगळी व्यवस्था करावी लागते तशी देवानी प्रत्येक लोकांच्या दर्शनासाठी वेगवेगळी व्यवस्था करून ठेवली. ही व्यवस्था विचारत असताना सूत महाराजांना शौनकजी विचारतात, भगवान शिवजी लिंग रूपाने त्या ठिकाणी स्थापित आहेत, मग भगवान शिवजीचे एकूण लिंग किती असा प्रश्न विचारला. कोण सांगते? भगवान शिवजीचे एकूण लिंग किती असा प्रश्न विचारल्यानंतर ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी सूत महाराजांनी वर्णन केलं. भगवान शिवजींच्या लिंगाचा विचार आणि लिंगाची गणती करणं आपल्याकडून शक्य. अनेक ठिकाणी भगवान शिवजीचे लिंग आणि उपलिंग स्थित आहेत, स्थापित आहेत. परंतु भगवान शिवजींचे 12 ज्योतिर्लिंग प्रसिद्ध आहे. त्या 12 ज्योतिर्लिंगाचं वर्णन या शिवकथेमध्ये आलेलं आहे. सूत महाराज शौनकांना 12 ज्योतिर्लिंगाचा विचार सांगतात. विचार सांगत असताना त्या ठिकाणी शौनकांनी विचारलं, म्हणे महाराज तुम्ही आम्हाला मुख्य 12 ज्योतिर्लिंग सांगणार आहेत, हे महत्त्वाचं आहे, परंतु अगोदर आम्हाला एवढं सांगा की ज्योतिर्लिंग म्हणजे काय. आता आपल्यालाही प्रश्न असेल, बऱ्याच लोकांना माहिती आहे की नाही मला माहिती नाही, तरी तुम्हाला प्रश्न विचारतो, सांगा बरं ज्योतिर्लिंग म्हणजे काय. हा मागून आवाज आला. हा जागृत लिंग. बाकीचे झोपेलात का? मग ज्योतिर्लिंग म्हणजे काय? तुम्ही ऐकत असता म्हणून विचारतो. ज्योतिर्लिंग म्हणजे काय? आपण विचार केला, ब्रह्मदेव आणि विष्णुदेवाचं भांडण झालं आणि भांडण झाल्यामुळे ब्रह्मदेव म्हणायला लागले मी मोठा आहे, विष्णू म्हणायला लागले मी मोठा आहे. भगवान शिवजी त्या ठिकाणी प्रगट झाले आणि शिवजींनी प्रगट होऊन एक अग्निस्तंभ तयार केला. आपण ऐकलं ना, अग्निस्तंभ. तो अग्निस्तंभ एवढा अफाट होता, त्यांनी पाताळाच्याही खाली गेला होता. आपण जिथं बसलेले आहोत त्याच्या खाली 7 पाताळ आहेत. अतल, वितल, सुतल, तलातल, रसातळ, महातळ आणि पाताळ. 7 पाताळ खाली आहेत आणि 7 भुवन वर आहेत. भूरलोक, भुवरलोक, तपोलोक, जनोलोक, सत्यलोक, ब्रह्मलोक, स्वर्गलोक. वर 7 लोक आहेत, खाली 7 लोक आहेत. आणि वरचे 7 पार करूनही पुढे निघालं आणि खालचं पाताळ पार करूनही खाली निघालं. असा अग्निस्तंभ तयार केला. अग्निस्तंभ तयार केल्यानंतर त्या अग्निस्तंभाचा ठाव ब्रह्मा आणि विष्णूला लागला नाही आणि त्या अग्निस्तंभामधून आवाज आला, ओम असा आवाज आला. ओम. त्या अग्निस्तंभामधून ओम असा ध्वनी निघाला. आता हा ओम ध्वनी निघाल्यानंतर भगवान शिवजी त्या ठिकाणून एका ज्योतीच्या रूपाने प्रगट